मतिमंद मी तुझी दासी ठाव द्यावा पायापासी तुझ विन सखे कोण माझे करील संरक्षण अंत किती पाहसी देवा थोर श्रम झाले जीवा सकळ जीवीच्या जीवना जणी म्हणे नारायणा मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू पांडुरंगा करू प्रथम करुणाकरा दळाळा तुमचा अनुग्रलाद लोपावण झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करू गणनाथ उमाशंकराची सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाची चितुरणाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणवजा दंडवत आता वंदुदेव ब्राह्मण जांजरी पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जनतया माहे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत जनतया माझे दंडवत आता नमो रंगभूमिका बसत जा खाली कीर्तन सुरू झालं आता बसा खाली तिकडे बसा माग याच्यातच जाईल वेळ त्याच्यावर बसा गादीवर बसा वाटल्यास ते बॉक्सच्या पुढे बसून वेळ जाते आता कोणी आलं ना खाली बसा तुम्ही आत्ता पार उपीठ खाऊन येत आहे घरून मी कुठून आलो शनी शिंगणापूर किती वाजता उठलो असेल काळजी वेळेची घेत जा ना विठ्ठल विठ्ठल माय मेली बाप मेला आता सांभाळ विठ्ठला मी तुझे गाले करू नको मजसी अभेरू प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग थोर संत जनाबाई महाराजांचा अपरिचित असला तरी शब्द अभंगातले सर्वांच्या परिचयाचे आणि हा अभंग घेण्याचं कारण तुमच्या लक्षात आलं असेल दोघाचंही पुण्यस्मरण आहे आईचंही आहे आणि बापाचंही आहे स्वर्गीय रावबा फकीरा गंभीरे आणि चहाबाई रावबा गंभीरे या मातृपितृच्या पुण्यस्मरणार्थ रावबाजीचे दोन्ही बंधू खंडेराव बाबूराव त्यांची दोन्ही मुलं रोहिदासजी रामदासजी दोन्ही मुली सावित्री संगीता बहीण कौसाबाई भाऊजाई सीताबाई माझ्याकडे काय पाहता आता दिली वाचायला मला
सून सुमन आणि अलका तुम्ही ऐकत राहा फक्त. नातू दत्ता, स्वप्नील, ज्ञानेश्वर, दिव्या, योगिता, सत्यम. काही राहिलं सांगत जा. बरोबर आहे. पुतणे 5 आहे. फक्कड, रंगनाथ, कैलास, परशुराम, अंबादास. 3 पुतणे आहे. यमुनाबाई, राधाबाई, बाबाबाई. जमला आता. अरे आता दिलं ना ते साणप बाबाला माहित आहे. एकदा वाचलं का फिट असते. या सर्व परिवाराच्या वतीनं जे भगवान राव साणप यांनी दिलेलं निमंत्रण, अधूनमधून करून दिलेलं स्मरण, बऱ्याच 13-14 वर्षापूर्वी आम्ही साणप वस्तीवर वास्तुशांतीचं कीर्तन केलं होतं. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी हा योग आला. त्यानिमित्ताने तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा लाभ झाला. या संबंधाने उपस्थित सर्व महाराज मंडळी, लासलगाव सर्व गायनाचार्य महाराज, मृदंगाचार्य महाराज, विनेकरी, भालदार, चौकदार, छोटे छोटे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था, त्या सर्वांना वंदन करतो. व्यासपीठावरील महात्म्यांना नमस्कार करतो. उपस्थित आई बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थिक श्रोते, तरुण बांधव आणि गंभीरे परिवाराचे नाते गोते, या सर्वाच्या एकोप्यानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठ्ठल विठ्ठल. उत्पत्ती त्याचा नाश हे ठरलेलं आहे. जे जे आकाराला दिसतं ते एक दिवस सगळे जाणार आहे. याच्यात वशिलेबाजी चालत नाही. आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे. नासिवंत येथील बसा, नासिवंत येथील बसा, नासिवंत येथील बसा, नासिवंत येथील बसा. आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे, आलिया आकारा अवघे नासे. नासिवंत येथील पसारा, आलिया आकारा अवघे नासे. काळे काळे अवघे सरे, काळ्याच्या वगात सर्वांना जायचं आहे. संसार आणि दुःख या दोन्हीचं एकत्रीकरण आहे. ओत प्रोत भरलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचंच नाव संसार आहे. संसार शब्दाचा शब्दशः अर्थ होतो चांगल्या प्रकारचं सरकणं. हे 2 पद आहे ना, सम आणि सार. मग संधी झाला संसार. सम्यक सरती, सुसरती म्हणजे सरकणे, सम्यक म्हणजे चांगल्या प्रकारे. चांगल्या प्रकारचं सरकणं ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार आहे. ज्ञानोबारायांनी देहाला संसार का म्हटलं तर देहाचाही संबंध तसाच आहे. सरकणं चाललंय, आपल्या लक्षात येत नाही अतिपरिचयामुळे. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नाही, आणि तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नाही. हे सरकणं चाललेलं आहे. बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोरपान, हातात खुळखुळ्या काजळ्याचा टिळा, नवीन माणूस म्हणतो पप्पी दे बाळा. इमानदारीनं सांगा, कोणी म्हणते का आजोबा का कायम घायतच असता तुम्ही? काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा निफाडला. अरे कुठली पप्पी? म्हातारीने तोंड पाहत आता तर पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह. तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता जर्सीच्या गोठ्यात नेऊन टाकलं, त्याला चहा कोणी देत नाही. हे सरकणं चाललंय देहाच्या दृष्टीने, यालाही संसार म्हणतात. आणि एक सरकणं सर्वांच्या पाठातलं आहे. आजा मेला पण जा मेला, आजा मेला
पणजा मेला बाप मसना गेला देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. बस याचं नाव संसार आहे. ओत प्रोत बनलेलं दुःख ज्याच्यात आहे त्याचं नाव संसार. सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. जगामधलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप. याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ नाही. सगळे तीर्थ जगातले निर्माण करणारा पंढरीचा पांडुरंग अजून विटेवर उभा आहे. त्याचं उत्तर शोधा. का उभा? पुंडलिक रायाने केलेली मायबापाची सेवा हे त्याचं उत्तर आहे. त्यानं काही केलं नाही, फक्त मायबापाची सेवा केली. तेव्हा त्याला आधी काही कळत नव्हतं. ते सगळ्या इतिहास तुम्हाला माहिती आहे. बायकोला खांद्यावर घेतलं, मायबापाच्या गळ्याला दोरी आणि चालला काशीला. आताचं पंढरपूर म्हणजे तेव्हाचा कुक्कुट स्वामीचा आश्रम होता. तिथे कुक्कुट स्वामीचं, ते पंढरपूर नव्हतं. एक रात्र विश्राम करण्याच्या उद्देशानं थकलेला पुंडलिक राय तिथे थांबला. रात्री 12 वाजता कुक्कुट स्वामीच्या आश्रमात 3 महिला शिरल्या. अगदी बाभळीच्या खोडासारख्या काळ्या. बरं का सानप, नीट ऐका. आहे बाभळीच्या खोडासारख्या काळा काळा 3 स्त्रिया आश्रमात शिरल्या. 1 तासाने बाहेर आल्या, चंद्रासारख्या दैदिप्यमान. पुंडलिक राय चकित झाले. तुम्ही 1 तासापूर्वी या आश्रमात शिरल्या, मी बघितलं, बाभळीच्या खोडा इतक्या काळ्या होत्या. आता चंद्रासारख्या दैदिप्यमान झाल्या. कोण आहात तुम्ही? आम्ही 3 नद्या. मी गंगा, ही यमुना, ही सरस्वती. आल्या तेव्हा काळ्या होत्या. तुझ्यासारखे पापी दिवसभर आंघोळ्या करतात ना रे आमच्यात, त्याच्यानं आम्ही काळा पडतो. मग इथं या संताची आम्ही तासभर सेवा करतो दररोज. आम्हाला पहिल्यासारखं स्वरूप प्राप्त होतं. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णव. पुनीत व्हावया. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. त्या निघून गेल्या. रात्र संपली आणि सकाळी कुक्कुट स्वामीला पुंडलिक रायाने विचारलं, जे आताचं पंढरपूर त्यासाठी सांगतं. स्वामी, क्या यहाँ से काशी कितनी लंबी है? काशी जाना चाहते हो? जी. ये रस्सी लगा के लाए कौन है? माँ बाप है, और कंधे पर बिठा है मेरी पत्नी. शर्म नहीं आती? तिथलं सांगतो मी. हां, लेका बायकोला खांद्यावर घेतलं बैमान, हा, आणि मायबापाच्या गळ्याला दोरी बांधली आणि काशीचा पत्ता विचारतो. अरे तुला काशीला जाण्याची गरज काय आहे का? मायबाप केवळ काशी.
बापे केवळ कासी, तेने न जावे तीर्थासी. अरे तुला तीर्थाला जाण्याची गरज आहे? माय आणि बाप याच्यापेक्षा श्रेष्ठ तीर्थ जगात नाही. पुंडलिक रायावर एवढा परिणाम झाला, तिथेच बसले जे आताचं पंढरपूर. माय बापाची सेवा सुरू केली. इतकी सेवा, इतकी सेवा, इतकी सेवा, मांडीवर डोकं ठेवून मायबाप झोपलेले. जगाच्या बापाला तिथं यावं लागलं. अरे मी आलो पुंडलिका. तोंडावर बोट ठेवलं. बडबड करू नका देवा. का न घडे प्रसंग बोलण्याचा. पितयाची होईल निद्राभंग, न घडे प्रसंग बोलण्याचा. अरे पण साधा व्यक्ती आला तर कुठं बसून कुठं नाही असं होतं. पुन्हा आम्ही जगाचा बाप व्यवस्था करतो देवा. ऐसा कैसा रे तू धीट, मागे भिरका विले विट. आता जाऊ देव उभा आहे ना. पुंडलिकरायानं वीट फेकली आणि त्या विटेवर देवाला उभं राहावं लागलं. किती 2024 साल आलं तरी पुंडलिकासाठी अजून अजूनही तिष्ठत. मी का सांगतो? सगळ्या जगातले तीर्थ निर्माण करणारा भगवान अजूनही 28 युग झाली विटेवर उभा आहे. काय कारण? पुंडलिक रायानं केलेली मायबापाची सेवा. एवढं जगातलं सर्वात श्रेष्ठ तीर्थ माय आणि बाप आहे. ज्याला ज्याला असतील ना त्याच्यासारखे भाग्यवान जगात नाही. नसतील त्याला इलाज नाही. मायबापाचं महत्त्व मायबाप असेपर्यंत कळत नाही बरं का. एकदा गेले की मग त्याचं महत्त्व कळतं. माय आणि बाप बरं का. साणप परिवार, माय आणि बाप ह्या घरातल्या पंत्या आहे. पंत्याचा प्रकाश नसतो लाईट सारखा, आम्हालाही माहिती आहे. पंथ्याचा प्रकाश नसतो, पण घराचं मंदिर करायची ताकद पंतीत असते, लाईटमध्ये नसते. एकदा पंत्या विझल्या की विठ्ठल रुक्माईची मूर्ती विसर्जन केल्यावर जसं देऊळ उदास दिसतं तसं मायबाप गेल्यावर घर भकास दिसतं. ती मजा गेली. आणि असं ठरलेलंच आहे, जेव्हा कौतुकाचे दिवस येतात ना तेव्हा कौतुक पाहणारेच निघून जातात. हे बऱ्याच लोकांच्या जीवनात घडलेलं आहे. ज्याने कष्ट उपसलेले आहे. लेकरू सांभाळा, तिकडे खेळवा त्याला. आम्ही कीर्तनासाठी खूप लांबून आलो. लेकरात खेळवायचीच आहे जन्मभर. विठ्ठल विठ्ठल. एक मिनिट सुद्धा जास्त त्रास देणार नाही. 1 तास 16 मिनिटं राहिली अजिबात त्याच्यात तडजोड नाही. आणि उशिरा येत नाही ना, येत नाही. 1 तास आधी विचारा त्यांना, 1 तास आधी. मग कुठं
शनी शिंगणापूर. रात्री झोपल्यापासून आम्हाला दिसत होतं धारणगाव. तुम्ही आता येता आणि पुन्हा वर येण्याचा प्रयत्न करता. ते विठ्ठल विठ्ठल घ्यावं लागते. एक जण वर आला की विठ्ठल विठ्ठल, एक जण असे जर 12पर्यंत आले तर विठ्ठल विठ्ठलच, कीर्तन नाही. म्हणून माझी विनंती आहे, आता श्रवण सुखाचा आनंद घ्यायचा. विठ्ठल विठ्ठल ज्याला ज्याला आई वडील भाग्यवान आहे, जेव्हा कौतुकाचे दिवस, ज्या मायबापाने कष्ट उपसलेले असतात लेकराईसाठी, अर्धपोटी राहिलेले, गाठी गाठीचं धोतर बाप नेसला, गाठी गाठीचं लुगडं माय नेसली, जेवण नाही 2-2 दिवस तरी मुलांना उपवाशी ठेवलं नाही, स्वतः फाटके कपडे घातले आणि शाळेत जाताना मुलांना नवीन ड्रेस शिवून दिले. एवढे कष्ट उपसले, दिवस सुखाचे आले, मग मुलं ठरवतात एवढे कष्ट आमच्या मायबापाने उपसले, आता त्यांना राजासारखं ठेवणार आम्ही. मोठा बंगला बांधला जातो 10 कोटीचा, आणि एसीचा रूम मायबापासाठी काढला जातो. वास्तू शांती झाली, आता मायबापाला सुखात ठेवायचं हे ठरवलेलं असते मुलांनी, तेव्हा त्या एसीच्या रूममध्ये दोघांचे फोटो लावावे लागतात. हे आपल्याला नाही, देवाला सोडलं नाही या घटनेने. देवाला एक 2-4 मिनिट घेतो, आपल्या लक्षात आणून देतो. 14 वर्षांनी निरोप आला नंदीग्रामात. सावत्र भावाचं सांगतो हे. भाऊ गेल्यावर भावाची किंमत कळते, ते बाबूरावजीला आणि खंडेरावजीला विचारा. भावासारखं प्रेम मित्र नाही करत, ते गुटक्याच्या पुढ्यात चघळायला टोळकं आलेलं असते. खरं निस्वार्थी प्रेम बंधूच आहे. हे सावत्र बंधूचं सांगतो. आणि जेव्हा हनुमानजीच्या हाती निरोप आला नंदीग्रामात, भरत जी तुम्हारे भैया रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं. काय वाटलं असेल, पागल झाला आणि भोवताल नाचला हनुमंताच्या भरत, आणि पायावर डोकं ठेवून रडला. हनुमानजी काय देऊ या मोबदल्यात? हा संदेश ऐकायला बसलो 14 वर्षे तपाला. काही नाही माझ्याकडे, पण माझा दादा आणि वहिनी सिंहासनावर बसतील, माझी माय कौसल्या आरती ओवाळेल, दादाचा ना वहिनीचा जय जयकार होईल, राजा राणीचं रूप एकदा माझ्या डोळ्यानं सिंहासनावरचं पाहिल, मग हे पवित्र झालेले दोन्ही बोबुळे काढून बक्षीस देईल तुम्हाला. हा सावत्र बंधूचा आनंद सांगतो. आणि तिथून जो भरतजी पडत आला अयोध्येत 14 वर्षांनी आलेला, माय कौसल्याच्या दारापुढे महालापुढे, माताजी आनंद आवरेना भाऊ येतोय ना दुपारी, माताजी कौसल्या माई पड़तच आली. बा क्या हुआ बेटा? अभी भी संदेश मिला है माँ, मेरे भैया, मेरे परमात्मा, मेरे उद्धारक, मेरे राजा, मेरे सरकार, मेरे भगवान रामचंद्र आज दोपहर तक अयोध्या में पधारने वाले हैं माँ. हे ऐकलं आणि माय ढसढसा रडू लागली कौसल्या. आता आई, माझा दादा 14 वर्षांनी येतो, तुला आनंद नाही झाला? झाला माझ्या राजा, आनंदच झाला. मग का रडतेस? रडण्याचं वेगळे कारण आहे बेटा. आज तुझ्या बापाची, राजा दशरथाची आठवण आली. त्यांची खूप इच्छा होती रे रामाचा राजतिलक बघायची. आज तुझा बाप असता तर नुसता नाचला असता राज्याभिषेकात. मी का सांगतो? अरे या घटनेनं जिथं परमेश्वराला सोडलं नाही, जिथं देवाचा बाप राज्याभिषेक बघायला नाही, तेव्हा आमचे मायबाप कौतुक पाहायला नसतील, यात काय नवल आहे? ठरलेलं आहे, याच्यात कोणी बदल करू शकत नाही. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं जी, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव आहे पुण्यस्मरण. विठ्ठल विठ्ठल. आता रोहिदासजी असेल, रामदासजी असेल, त्यांच्या कर्तृत्वानं त्यांना खूप मोठं होऊ द्या. तालुक्यात त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप पडू द्या. पण चहाबाईच्या
आणि रावबाजीच्या शाबासकीत जे प्रेम न स्वाभिमान होता, अरे तो टाटा बिर्लाच्या शाबासकीत नाही, हे लक्षात ठेवा. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. मायबाप गेल्यावर त्याचं महत्व कळत असते. आणि म्हणून इथे जमलेल्यांना सांगतो बरं का, विशेष तरुण मंडळीला, मायबाप असतील ना, नाही देवळात गेला तरी चालेल, उठल्याबरोबर पहिलं आपल्या मायबापाच्या पायावर डोकं ठेवा. आणि ते मायबाप तुमच्या पाठीवरून प्रेमानं हात फिरवतील, तो दिवस किती समाधानाचा जातो ते तुम्ही ठरवा. काही काही म्हणतात, महाराज तुम्ही सांगताय आम्ही रोज मायबापाच्या पायावर डोकं ठेवून दर्शन घेतो, पण मायबाप आशीर्वादच देत नाही. अरे वो पढ़े लिखे नहीं है. आशीर्वाद कैसा देना पड़ता उस बात का पता ही तुम्हारे माँ बाप को नहीं है. लेकिन गलती मत करो, तुम्हारी सेवा खाली नहीं गई. माँ बाप मुंह से आशीर्वाद नहीं देते, उसका हृदय रोता है. हृदय से रो रो के माँ बाप कहते हैं, बेटा तू जिंदगी भर सुखी रहेगा. माय बापाच्या आशीर्वादात जे सामर्थ्य आहे ते परमेश्वराच्या नाही, आणि माय बापाच्या शापात ताकद आहे ती तपस्व्यांच्या नाही. आंधळ्या मायबापाने शाप दिला कोणाला? देवाच्या बापाला. त्याला भोगावा लागला. विठ्ठल हा अभंग मुद्दाम घेण्याचं कारण संत जनाबाई आपला अनुभव सांगतात. हा अनुभवाचा अभंग आहे बरं का महाराज. संत जनाबाई गंगाखेडच्या, जिल्हा परभणी, ते त्यांचं जन्मगाव. पण लहानपणी मायही मेलीन बापही मेला. फिरत 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 जनाबाई पंढरपूरला आली. नामदेवाच्या आश्रयानं राहू लागली. एक दिवस एकटी पांडुरंगाच्या दर्शनाला आली, एकटी. आणि पायावर डोकं ठेवून जनाबाईचं रडणं सुरू झालं. देव म्हणले, का रडती जना? मग तर हुंदके देऊ. का रडती? आता मला कोणी नाही देवा, कारण माया आता कोणी नाही देवा.
माई मेली बापही मेला, तुझ्या आश्रयानं आली देवा, आता सांभाळी विठ्ठला. माय मेली बाप मेला आणि मला कोणी नाही, आता सांभाळी विठ्ठला. हा जनाबाईचा स्वतःचा अनुभव आहे. नामदेवाच्या तसा जर संबंध पाहला तर नामदेवाचा आणि जनाबाईचा प्रत्येक युगात संबंध आहे. जनाबाईचा स्वतःचा अभंग सांगतो बरं का महाराज. हा प्रल्हाद होता, जनाबाई पद्मिनी नावाची दासी होती. मग नामदेवजी उद्धव झाला, अंगद झाला, ही मंथरा झाली. मग उद्धव झाला, ही कुब्जा झाली. मग नामदेव झाल्यावर जणी झाली. हिरण्य कश्यप कुळी नामा प्रल्हाद, पद्मिनी नाम माझे श्रेष्ठ दासीचे पद. दुजा अवतार यासी अंगद राम भक्त, मंथरा नाम माझे भरते मारी लीलात. द्वापारी कृष्ण सेवा उद्धव जन्मला, कुब्जा नाम देवे माझा उद्धार केला. कलित नामदेव विठ्ठल चिंतनी, आणि त्याची सेवेला की दासी जन्मली जणी. मी सगळे प्रमाण दिले, ठोकाठाक्या नाही. आधी आधार शोधायचा आणि मग बुवानं बडबड करायची. हा ना, पुरावा पाहिजे बोलण्याला पुरावा. आणि जो बुवा पुरावा देत नाही त्याला पुरावा. चौयुगांचा भक्त काय ठोकाठाक्या करता. कोणतंही द्रौपद कशाला. अरे जन्म गेला यांचा कीर्तन ऐकण्यात. काकडा पहाट आहे त्यांना. ते झालं ना, झालं 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 त्याला सांगितलं ते, त्यानं तिसरंच म्हटलं होतं आपला आपल्या. सुरवरांची दाटी उभे जोडोनी हात, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत. कुठेही घसाटी सही नाही चालत, तिकडे कुठेही चालवा विठ्ठल. चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी, त्याची सेवे लागे दासी जन्मली जनी. आणि म्हणून अनेक जन्माचा संबंध नामदेवासी असलेली जनाबाई. बरं, अधिकार सामान्य नाही, अधिकारही सामान्य नाही. आपण थोडा विचार करा. संत नामदेवाची कीर्ती काशीतल्या कबीरजीपर्यंत पोहोचली. त्यावेळीची गोष्ट, ते समकालीन संत आहे. कबीर महाराजापर्यंत कीर्ती महाराष्ट्रातल्या संताची गेली. बरं, कबीरजी सामान्य नाही. कबीराचे मागे सेलेविनी. थोडा विचार करा. कबीरजी पुढे चालले की देव माग माग यायचा. कबीरजीला विचारलं, अहो योग्याच्या ध्यानाला न येणारा भगवान तुमच्या माग माग फिरतो, तुम्ही असं केलं काय? कबीरजी म्हणले, मी काहीच केलं नाही, फक्त माझं मन गंगे इतकं निर्मळ केलं. हे नीट ऐका. मग कबीरा मन ऐसा भयो, कबीरा मन ऐसा भयो जैसा जमुना नीर.
पाचे पाचे प्रभू फिरत है कहत कबीर कबीर. मी काही केलं नाही, यमुनेसारखं मन निर्मळ केलं म्हणून जगाचा बाप माझ्या माग माग फिरतो. एवढा अधिकार ज्या कबीरजीचा, त्यांच्यापर्यंत कीर्ती नामदेवाची गेली महाराष्ट्रातून. मग कबीरजी म्हणाले एकदा त्या बाबाचं दर्शन घ्यायचं. का? सोने का गडवा दूधने भरिया पियो नारायण आगे धरिया. काला बछड़ा कपिला गाई दूध दुआवन नामा जाई. प्रभु उनकी मूर्त दूध नहीं पीवत सर पचारत नामा रोवत. ऐसा भगत मैंने कभी नहीं पाया नामदेव ने दूध पिलाया. पाठ आहे सगळे हो म्हणत पाठ आहे म्हणाल काय बात जमलं. नामदेवने दूध पिलाया. एकदा त्या संताचं दर्शन घ्यावं म्हणून कबीरजी 750 वर्षापूर्वीची गोष्ट, डांबरी रोड नाही, साधनं नाही, काशीहून चालत निघाले महाराष्ट्रात. वेळ कमी असल्यामुळे पंढरपूरच्या जवळ पोहोचल्या. त्याला काही इलाज आहे का? 1 तास आहे ना. पोहोचले. तिथे 3 मुली गोवऱ्याहून भांडणं करीत होती. 3 जण, त्याच्यात जणी होती. माहितीच नाही कबीरजीला. गोवऱ्याहून भांडण. कबीरजीला वाईट वाटलं. तिथे का भांडता पोरी हो? ही चोरटी आहे महाराज, आमच्या गोवऱ्या चोरल्या. ती म्हणली नाही महाराज मी नाही चोरल्या. दोघी म्हणल्या तुम्ही सांगा महाराज. काय? आम्ही दोघींनी ही एकटी चोरल्याशिवाय आमच्यापेक्षा गोवऱ्याचा ढीग जास्त झाला काहीचा. आम्हा पटण्यासारखा मुद्दा आहे. कबीरजीलाही पटलं. अरे बरोबर आहे पोरी हो. अरे ह्या दोघी जणी आहे, तू एकटी आहे. मग दोघीपेक्षा तुझा गोवऱ्याचा ढीग जास्त झाला म्हणून त्यांना संशय आहे तू गोवऱ्या चोरल्या. नाही महाराज मी नाही चोरल्या. मग ढीग जास्त कसा? आता तुम्हाला मनापासून सांगते महाराज, ह्या दोघी आहे पण माझा 4 हाताचा भगवान मला गोवऱ्या वेचू लागतो महाराज. नामयाचे जणी सवे हो महाराज. मग माझ्या देवाचे 4 हात आणि माझे 2 किती झाले महाराज? 6. या दोघीचे 4 हात आणि देवासहित आमचे 6 हात. ह्या 6 हाताच्या गोवऱ्या म्हणून त्यांच्यापेक्षा ढीग जास्त झाला महाराज. काय सांगता पोरी? हा महाराज तुम्हाला परीक्षा घ्यायची तर बसा. गोवरी कानाला लावा. विठ्ठल विठ्ठल म्हणत असेल ती गोवरी माझी आणि नाही तर चोरली समजा. मग तर बसले खाली. गोवरी कानाला विठ्ठल विठ्ठल ठेवायचे. विठ्ठल 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 विठ्ठल. सगळ्या गोवऱ्याची टेस्टिंग झाली. कबीरजी चकित झाले. बेटा जिवंत माणसाचे तोंड विठ्ठल म्हणत नाही. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आणि तुझी गोवरी विठ्ठल म्हणते. तू कोण आहे? स्वतंत्र ओळख नाही महाराज. मग अख्ख पंढरपूर संत नामदेवाची दासी जनी असं म्हणून मला ओळखतं महाराज. मग तो चकित झाले. अरे काशीहून ज्या नामदेवाच्या दर्शनासाठी पायपीट करत आलो त्याची दासी तिच्या गोवऱ्या विठ्ठल म्हणते. तो नामदेव कसा असेल बरं का? कबीरजीचे डोळे भरून आले. तुला कोण म्हणतंय बेटा दासी? अख्ख पंढरपूर म्हणते बाबा. नाही. हे कबीरजीचं प्रशस्ती पत्रक आहे. जनी जनी तो सब कोई कहे, जनी जनी तो सब कोई कहे, संत नामदेव की दासी. बंदा कबीरा यू कहे, सब संतन की काशी. सगळ्या संतांना तुझ्या रजकणात आंघोळा करावा बेटा, एवढा तुझा अधिकार. हे कबीरजीनं दिलेलं प्रशस्तीपत्र. सामान्य अधिकार जणाबाईचा नाही. हे अनंत जन्माचा संबंध. आणि त्या योगानं अरे आपण उगाच भेटलो का? मागेही भेटलो होतो म्हणून आता भेटलो. प्रत्येक वेळेला आपण आहो तुमच्या लक्षात नाही. तुम्ही झाले रामराजे, आम्ही वानरेच्या फौजे. तुम्ही यशोदेचा बाळ, आम्ही नवलक्ष गोपाळ. तुम्ही आले पंढरपुरी ना आम्ही झालो वारकरी. म्हणून तर भेटी झाल्या आपल्या प्रत्येक वेळेला. तसं जणाबाई
पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवून म्हणाले, बस आता तुमच्याशिवाय कोणी नाही देवा, कारण मायही मेली आणि बापही मेला. जे रोहिदासजीच्या आणि रामदासजीच्या जीवनात घडलं ते सांगतो. माय मेली, बाप मेला, आता कोणी नसल्यामुळे आता सांभाळी विठ्ठला. बस. आणि तो त्याच्यासाठीच आहे अरे का. सगळे हाकलून देतात ना, 85 वर्षे वारी केली त्यानं, थकला. विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं, आता गलित गात्र झालो देवा, 85 वर्षे न चुकता आता शक्य नाही. वापस आला. बाबा आजारी पडला, त्याला हगवण लागली. गायीच्या गोठ्यात नेऊन टाकला परिवाराने, कोणी नाही. त्यावेळेला भगवान असतो. ते ऋण वै पण देखुणी अंगी, मी आपुलियाच उत्तीर्णता लागीन भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. जेव्हा सगळे सोडून देतात ना, भक्ताच्या तनु त्यागी कोणी नसतं तेव्हा रोज यायचा देव. रात्री 12ला गाव झोपलं म्हणजे त्याचे कपडे घाणीचे काढायचे, दुसरे नेसून द्यायचे, ते तळ्याहून धुवून आणायचे, गोठ्यात सुकत घालायचे आणि देवानं निघून जायचं. एक दिवस रुक्माईनं विचारलं, देवा 9 ते 12 कुठं जाता तुम्ही, चांगला लागलाय का कुठं? नाही, आजही चाललो. का? 85 वर्षे वारी केली माझी. त्याला परिवारानं गोठ्यात नेऊन टाकला, त्याला पाणी कुणी देत नाही. त्याचं माझ्यावर अनंत पुण्याचं कर्ज आहे. आज मी येणार नाही, तुला नाही जमणार. येणार म्हणते तर होच म्हणावं लागलं. इथं मोठे मोठे हो म्हणतात बरं का. आदमी कितना ही खतरनाक रहा तो बाहर, घर में आया तो बिगी बिल्ली बन जाता है. बाहेर बघा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, साहेब आले साहेब. घरी आले की म्याव, काय करायचं. होच म्हणावं लागलं. आणि रुक्माई आणि पांडुरंग दुर्गंधी येत होती. देवा दुसऱ्या रस्त्याने जाऊ, तिथंच तर जायचं आहे, तुला तिथंच सांगितलं तर येऊ नको म्हणून. तिथं आल्यावर देवानं कपडे सोडले, दुसरे नवीन नेसवले. ते गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं, रुक्माईनं हिसकावून घेतलं. तुमचीच केली का वारी त्यानं? माझी नाही केली. तुम्ही बाप आहे तर मी माय आहे त्याची. आज लेकराची सेवा मी करणार. मी का सांगितलं हे? माऊलीची ओवी. ते ऋणवय पण देखुणी अंगी, मी आपुल्याच उत्तीर्णता लागी भक्ताच्या तनु त्यागी परिचर्या करी. जेव्हा सगळे सोडून देतात तेव्हा जगाचा बाप काळजी घेतो. म्हणून मी आशेवर आली देवा. मायही मेली आणि बापही मेला, आता तुझ्याशिवाय कोणी नाही, आता सांभाळी विठ्ठला. आणि तू जर सांभाळ केला नाही, लक्षात घ्या, जगातल्या सगळ्या नद्या समुद्राकडे जातात बाबा. का? समुद्र बाप आहे. समुद्र नद्याचा बाप आहे. डोंगरनं, पर्वतनं, पहाड हे शब्द डोक्यातून काढा, तिथून उगम आहे. भीमाशंकरहून भीमा नदी उगम पावली. अरे उगम पावली काय पाण्याचा झरा आहे का त्या डोंगरात? त्याच्या मागचं कारण शोधा. समुद्राच्या पाण्याची वाफ झाली सूर्याच्या उष्णतेनं, त्या वाफेचं ढगात रूपांतर झालं आणि मग तिथून पाऊस पडला डोंगरावरून, तिथून व्हायला लागली. नाही तर बाप समुद्र आहे नद्याचा. सगळ्या नद्या समुद्राकडे जातात आणि समुद्र मोठ्या प्रेमानं स्वीकार करतो, मोठ्या प्रेमानं स्वीकार करतो. नाही तर गंगा गेली सिंधूपाशी. गंगाबाई सिंधुबाई नाही. सिंधू म्हणजे समुद्र. मराठी कठीण आहे इंग्रजीपेक्षा. सिंधू म्हणजे समुद्र आणि गंगा म्हणजे नदी. हा आता जमलं. गंगा गेली सिंधूपाशी. माझ्याकडे यायचं नाही. त्याने अवहेरिले तिसी.
मग तिने जावे कवण्या ठाया गेली सिंधू पासी गंगा नदी समुद्राचं लेकरू आहे ना. तो मोठ्या प्रेमानं स्वीकारतो. जर त्यानं म्हटलं यायचं नाही माझ्याकडे, त्याने अवहेरिले तिसी. मग तिने जावे कवण्या ठाया सांगा मज पंढरी राया. जसं गंगा समुद्राचं लेकरू आहे ना, अगदी तसं मी तुझे जसा गंगेचा स्वीकार समुद्र मोठ्या प्रेमानं करतो का, गंगा हे समुद्राचं लेकरू आहे. तसं मी तुझे का लेकरू नको मज सिंहेरू. आणि तू जर स्वीकार केला नाही तर मला जगात कोणी स्वीकारणार नाही. कारण मती मंद मी तुझी दासी. मती मंद मी तुझी दासी. मती मंद मी तुझी दासी. मती मंद मी तुझी दासी.
लेकरू नको मजसी अभेरू. आणि तू जर स्वीकार केला नाही ना देवा तर मला कोणी जगात स्वीकारणार नाही. कारण मतिमंद मी तुझी दासी. मतिमंदाला कोण स्वीकारणार आहे देवा. मतिमंद जनाबाई मतिमंद म्हणतात स्वतःला बरं का. ही नम्रता आहे. तसं नसावं तसं म्हणावं. पंगत मिष्टान्नाची घालावी. श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी पापड लोणची बालुशाही मालपोहे तुम्हाला आठवण येते. मग मालक पंक्तीतून फिरतो. हात जोडून विनंती. गरिबाची चटणी भाकरी गोड करा. गरिबाची चटणी भाकरी गोड करा. गरिबाची चटणी भाकरी गोड करा. चटणी भाकरी आहे का होते. मी जर त्या पंक्तीत असतो तर म्हटलं असतं सानप बाबा हे चटणी भाकरी 2 टाईम होऊ देत जा. आम्ही तयार. अरे श्रीखंड आहे बासुंदी आहे लाडू आहे गुलाबजाम आहे तरी पंक्तीचा मालक पंक्तीतून फिरून जेवणाऱ्यांना म्हणतो चटणी भाकरी गोड करा. ही त्या अन्नदात्याची नम्रता आहे. नाही तर एकानं चटणी भाकरीचीच पंगत घातली. तिकडची गोष्ट सांगतो. इकडे अजून 12पर्यंत थांबायचं आपल्याला. चटणी भाकरीचीच पंगत. याच्या बापानं याच्या आज्यानं पंजोबानं 3 पिढ्या तर कोणी जेवलं नव्हतं. गाव ओळखत होतो त्याला. 3 पिढ्यापासून कोणी हात धुतला नव्हता. बरं असा कालावधी निवडला त्यानं. वैशाखचा महिना. वेळ दुपारी 2. स्थळ माळरान. मंडप टाकला नाही. प्यायला पाणी नाही. हिरव्या मिरच्याचा ठेचा. बाजरीच्या भाकरी जाळून काढायला सांगितल्या अर्ध्या. जास्त खाऊ नये हा त्याचा उद्देश. आणि लोक जेवायला बसले. उन्हात माळरानात जळालेल्या भाकरी हिरव्या मिरचा ठेचा. त्याच्यात तेल नाही मीठ नाही प्यायला पाणी नाही. आणि हे पंक्तीतून हिऱ्याच्या अंगठ्यान ब्रेसलेट घालून गरिबाची चटणी भाकरी गोड करा. गरिबाची चटणी भाकरी गोड करा. आता एवढ्या उन्हात एवढी चटणी गोड लागेल खरी इमानदार. त्याच गावातलं एक गरम डोक्याचं होतं जेवायला. त्याचं डोकं उन्हानं तापलं होतं. चटणी खाल्ल्यानं टेम्परेचर डबल झालं होतं. तहान लागल्यानं 8 पटवर गेलं होतं. आणि हे येऊन म्हणतंय गोड करा चटणी भाकरी. 16 पट टेम्परेचर झालं. लाल डोळे. या बापानं घातली होती का पंगत. लेका माणसं मारायची होती तर आमच्या घरी रोगोर आणून देतात. तिथंच आत्महत्या केली असती आम्ही. एवढ्या उन्हात हिरव्या मिरच्याचं तिखट लेका गोड लागतंय का. म्हणजे चटणी भाकरीची पंगत असावी आणि चटणी भाकरी गोड करा म्हणावं ही नम्रता नाही. पंगत मिष्टान्नाची असावी आणि गरिबाची चटणी भाकरी गोड करा म्हणावं ही नम्रता आहे. तसं जनाबाई स्वतःला मतिमंद म्हणते ना ही जनाबाईची नम्रता आहे. आणि जर जनाबाई मतिमंद असती तर नामदेवाच्या अख्ख्या अभंगामध्ये एकट्या जणाईचे 12.5 कोटी जणाईची वारी. 12.5 कोटी जणाईची वारी. 12.5 कोटी जणाईची वारी. 12.5 कोटी जणाईची दळिता कांडिता काढता शेणपाणी यती चक्रपाणी तिच्या घरान 12.5 कोटी जणाईची वाणी. नामयाचा संकल्प झाला 7 कोटी. पूर्व पुण्य शेवटी कैसे झाले. पांडुरंगानं सरस्वतीला विनंती केली माझ्या नामाच्या जीवेवर बैसा. सरस्वती म्हणाल्या तो शिंप्याचा नामा आणि तुम्ही ब्रह्मांडाचा मालक त्यासाठी वशिला लावता. सरस्वते लाडका लढिवाळ नामा माझे ताणे अंतयाला मजवी न कोण आहे. शारदेसी सांगे हे नीट आहे का ठोकाठोकी नाही.
शारदेशी सांगे भीमा तेरी हरी बैसावे जीवागरी नामयाच्या आणि स्वतः सरस्वती नामाच्या जीवेवर बसली. तरी अख्खं घरचं घर अभंग लिहायला बसवलं बरं का बाबा. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, चौघे पुत्र चौघ्या सुना, नित्य स्मरती नारायणा. हिशोब करा तुम्ही, नावं सांगतो फक्त. राजाई कोणाई दोघी सासू सुना, दामा नामा जाना बाप लेक नारा, विठा महादा गोंदा, चौघे पुत्र जन्मले पवित्र त्याचे वंशी, लाडाई गोडाई असाई साखराई, चौघी सुना पाई नामयाची, आऊबाई लेकी निंबाबाई बहिणी, वेडी पिशी जणी दाशी त्याची. कोण झाले, किती झाले? 14. कोणते कोणते आता ते जमतं का इथं? पक्कड रंगनाथ कैलास परशुराम अंबादास अशी पाठ झालं पाहिजे. यमुनाबाईन राधाबाईन बाबाबाई. मी काय गाथा वाचून आलो का? हे इथलं आहे ना, याच्याहून तर डोकं चालवा. याच्यात काही कॉपी केली का? विठ्ठल मग 28 होईल. नीट ऐकून घ्या. नावं 2 न नाते. राजा ए गोणा ए दोघी सासू सुना म्हणजे 2च. आणि दामा नामा जाना बापले क 2 न 2 4. नारा विठा महादा गोंदा चौघे पुत्र 4 न 4 8. चौघाचे लग्न झाले. लाडाई गोडाई यसाई साकराई, चौघी सुना पाही नामयाच्या 8 न 4 12. आऊबाई मुलगी 13, निंबाबाई बहीण 14. एकंदर 14 नामदेवाचे घरी. सारखंच चालू आहे इथलंही. ते वाचल्यावर तर मी म्हटलं नामदेवाकडेच कीर्तन आहे का आपलं. बाबूराव खंडेराव भाऊन रोहिदास रामदास 2 मुलं कसे टवकारले. आता सुमनबाई अलकाबाई सुना, सावित्री संगीता मुली कसे पाहता माझ्याकडे. कौशाबाई बहीण, सीताबाई भावजई, नातू आहे बरेचसे. दत्ता स्वप्नील ज्ञानेश्वर. एकदा वाचलो तरी दिव्या योगितान सत्यम. विठ्ठल पाठ करण्याची एक पद्धत आहे. मी नाही सांगत, आणि मी सांगितल्यावर मला कोण कुत्र ओळखतं मग? माझ्याकडे बस. ठीक. नामदेवाचे घरी 14 जण स्मरती हरी, चौघे पुत्र चौघ्या सुना, नित्य स्मरती नारायणा. त्याच्या ती जनाबाई, वेडी पिशी जणी दासी त्याची, ही 15वी आहे. सर्वाणी अभंग 56 कोटी अभंग प्रत्यक्ष कवित्री साच नामयाचे. लाडाई गोडाई यसाई साखराई 2.5 कोटी पाही केली त्याने. 1.5 कोटी अभंग विठा झगडा प्रेमाचा रगडा प्रमळतो वगैरे 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 वगैरे. 1 लक्ष अभंग पांडुरंग केले. 50 लक्ष 1 कोटी अभंग पांडुरंग केले. 50 लक्ष केले रुक्माईने. सगळे 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 अभंग लिहिता लिहिता एकट्या जनाबाईचे 12.5 कोटी. 12.5 कोटी जनाईची वाणी. जी जनाबाई 12.5 कोटी अभंग लिहिते ती देवापुढे स्वतःला म्हणती, मतिमंद मी तुमची दासी.
तू माझा स्वीकार केला नाही मायबापा तर या जणीला कोणी स्वीकारणार नाही का. मतिमंद मतिमंद मी तुझी दासी, एकच विनंती आहे तुझ्याकडे आली ना ठाव द्यावा पायापासी. लक्षात आलं असेल तुमच्या. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ. सर्वांनी हात वर करा. शूटिंगवाले एवढे हात घ्या. असं हात दुखायच्या आधी घ्या. अरे पुन्हा पुन्हा नाही भाऊ. रोहिदासजीचे रामदासजीचे मायबाप स्वर्गात त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या असेल आनंदाश्रूच्या की माझ्या लेकराने केवढा मोठा सोहळा केला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया गुळा. एकदा सर्वांनी एका तालात, हार घालायची घाई करू नका, मी बरोबर सांगतो हा. एका तालात भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. मजा पहा 1-2 मिनिटासाठी. विठोबा रखुमाई एक हात वर, एक टाळ वाजू नका, एक हा, एक शाबास, एक हात वर, एक हा, एक एवढं घे भाऊ. आता ह्या टाळ्या चहाबाईन रावबाजीसाठी झाल्या बरं का. आता आता आपल्या विठोबा रखुमाई होईल आपले. एकदम मिलिटरी सारखी शिस्त करू. हा मी हार स्वीकारतो, तुम्ही चाल म्हणा तिकडे. मेली बाप मेला मेला माय मेली बाप मेला मेला माय मेली बाप मेला माय मेली बाप मेला. आता सांभाळी विठ्ठला आता सांभाळी विठ्ठला विठ्ठला
माय मेली बाप मेला आता सांभाळी विठ्ठला मी तुझे गाले करू नको मजसी अवेरू. आणि तू जर स्वीकार केला नाही ना देवा तर जगात माझा कोणी स्वीकार करणार नाही. कारण मती मंद मी तुझी दासी ठाव द्यावा पायापासी. जनाबाई तू 10 वाजल्यापासून मलाच का आग्रह करते स्वीकार करा स्वीकार करा स्वीकार. त्याचं कारण आहे देवा. तुझं बीन सखे कोण, तुझं बीन सखे कोण, तुझं बीन सखे कोण, तुझं बीन सखे पायवारी केल्या बऱ्याच वर्ष. बगरी बाबा मी तुझे गा लेकरू. जर तू मला स्वीकारलं नाही देवा मलाच का आग्रह करते जनाबाई. त्याचं कारण आहे देवा. तुझं विन सखे कोण माझे करील संरक्षण. 4थं चरण. तुझं विन सखे कोण. बाकीचे जे सखे आहे ना ही स्वार्थासाठी सखे आहे. बस माणिकचंद गुटक्याची पुडी चघळायला हे सखे टोळकंच टोळकं मागं पुढं चालते. अपने भी पराये हो जाते और पराये अपने हो जाते. अपने भी पराये हो जाते जो अपने खास होते हैं और पराये भी अपने हो जाते जब पैसे पास होते. त्या बोलवावं लागत नाही आपोआप टोळकं जवळ येतं. तुझ्या माझ्या संगती करुण सखे लागती विश्वजन. पण ही सखे तेवढ्या पुरते आहे. संतांनी संताला सखा म्हटलं अथवा संतांनी देवाला सखा म्हटलं. दुसऱ्याला सखा म्हटलं नाही. जनाबाई न्हायला बसली म्हणजे देवबाप्पा जायचे. मी तिथंच होतो. तुळशीचे बनी बरं का कौशल्या माई नीट ऐका. तुळशीचे बनी जणी उकलीत होती वेणी. तिचं कोण आहे. जास्त गरम पाणी झालं तर देवबाप्पा गार वतायचे. जास्त गार झालं तर गरम होतायचे. जणी बैसली न्हायाला पाणी नाही विसाण्याला. मग देवबाप्पाने यावं जनाबाईला न्हाऊ घालावं. नुसतं न्हाऊ नाही त्याची वेणी फणी करावी. आणि वेणी फणी झाल्यावर जनाबाईनं पंढरपुरात जाहीर करावं. हा जनी सांगे लोक
पंढरपुरात जाहीर करावं जनाबाईनं. जणी सांगे लोका, इथे शब्द तोच आहे, नाव घाली माझा सखा. आणि हे रुक्माई आईपर्यंत चर्चा गेली. मग देवाचा 7-12 काय ऐकते मी पंढरपुरात. आवाज वाढून बोलली रुक्माई. काय झालं, काय झालं. अहो तो शिंप्याचा नामा, त्याची दासी जनीन, तुम्ही ब्रह्मांडाचा धनी, तिची वेणी फणी. शब्द का तुम्हाला. मग देवाचं रडणं सुरू झालं. रुक्माई आईनं विचारलं, का रडता देवा. देव म्हणते रुक्मिणी देव म्हणते रुक्मिणी माझ्या जनीला नाही कोणी. रडून सांगावं देवा. म्हणून हक्कानी तुझं विन सखे कोण, तुझ्याशिवाय माझं कोण आहे देवा, जो करील संरक्षण. बरं का देवा. काय आता 17 मिनिट राहिले. मग किती पाशी दे पावणे 2 तास झाले न देवा. अंत किती पाशी देवा. काय झालं काय. थोर श्रम झाले जीवा. श्रम झाले म्हणजे 184 येऊनी द्वारी झालो भिकारी याचक. एक एक येऊनीन कोटी कोटी फेरा. याच्यात झाले श्रम. थोर श्रम झाले जीवा. श्रम म्हणजे काय. जनाबाई निंदन खुरपण करायला गेलती काय, हा संदर्भ लावायचा. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा. आणि मनुष्य देह वारा मग लागे. 184 येऊनी फिरत 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 माणसाचा जन्म मिळाला देवा. थोर श्रम झाले जीवा. आता स्वीकार करा देवा. किती अंत पासी देवा. आणि तुम्हालाच का म्हणते याचं कारण आहे पहा. प्रत्येकाच्या नावात संत आणि देव, आमच्या नावात काही अर्थ नाही. आमची नावं म्हणजे एसटीला दिलेले नंबर, ओळखण्यासाठी गाड्या, नाही तर सगळ्या सारख्याच. तसे आमचे नाव. आमच्या नावात काही अर्थ नाही. काय नाव आहे. कुबेर. कुबेर बरं का. हे सगळे अभंग आहे, मी थोतांड सांगत नाही. नाव कुबेर. आणि दररोज 2 वेळा लाकडाच्या मोळ्या आणतो विकायला बाजारात. कोण. कुबेर.
कुबेर कोणाला म्हणतात? देह हे काळाचे, बस हे पाठ आहे तुम्हाला. धन कुबेराचे. किती कुबेराकडे धन आहे? आता सध्या 2024 साली 8.5 निधी धन आहे. 8.5 निधी कुबेराकडे. निधी म्हणजे संजय निधी निराधार योजना हे डोकं चालू नका. निधी घरी गेल्यावर हिशोब करा. रावणाची जी संपत्ती आहे 5 लाख दगडाची घरं, 7 लाख विटाची घरं, 1 कोटी काशाची घरं, 1 कोटी तांब्याची घरं, 7 कोटी सोन्याची घरं. सोन्याचे घरं 7 कोटी 70,000 रुपये 10 ग्रामचा भाव आहे. कीर्तन संपल्यावर घरी जाऊन 7 कोटी सोन्याच्या घराचा 10 ग्राम गुणिला 70,000 असा हिशोब लावा. जगातले मेंदू बंद पडल. एवढी संपत्ती रावणाची. पुन्हा सांगतो, 5 लाख घरं दगडाची, 7 लाख घरं विटाची, 1 कोटी घरं काशाची, 1 कोटी घरं तांब्याची आणि 7 कोटी घरं सोन्याची. ही सगळी संपत्ती रावणाची पावनिधी आहे. निधीचा हिशोब घरी गेल्यावर करा. पावनिधी. राहिलेली पावनिधी सध्या जगात आहे. आत्ता हल्ली 8.5 निधी कुबेराच्या ताब्यात आहे. म्हणून चाली लावू लावू अजूनही म्हणतात, देह हे काळाचे धन कुबेराचे. 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 मनुष्याचे काय मनुष्याचे काय 8.5 निधी संपत्तीचा मालक त्याला कुबेर म्हणतात. कुबेर. आणि याचं नाव कुबेर आहे. पोट भरण्यासाठी जंगलातून 2 वेळा लाकडाच्या मोळ्या आणून नैतायला विकतो. नाव काय? कुबेर नाव मोळी वाहे. कुबेर नाव मोळी वाहे. कुबेर नाव मोळी वाहे. कैसी पाहे भजनी कैसी पाहे भजनी. कैसी पाहे फजिती. घोळण्या नाव लक्ष्मण करते भर्जन लाह्याचे. घरी गेल्यावर वेळ मिळाली तर अभंग वाचा. ते खापरात लाह्या भासतं का नाही केरसुणीसारखं, त्याचं नाव लक्ष्मण आहे. एक लक्ष्मण इंद्रजित मारतो, एक खापरातल्या लाह्या भासतं. घोळण्या नाव लक्ष्मण करते भर्जन लाह्याचे. निळा म्हणे घुसळती रवी. लाकडाची रवीच आहे पण तेन दावी प्रकाश. एक रवी उदयाला आला की त्रैलोक्य प्रकाशित आणि एक रवी हरवली की टार्चनी शोधावी लागते. ही नाव. लुगड्या नाव चंद्रकळा नावाचे अभंग. परी तो काळा रंगवरी. नाव देवाची अथवा नाव संताची. ज्ञानदेव. ज्ञानदेव म्हणजे काय? सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म यातला शब्द ज्ञान. एको देव सर्व भूतेषु गुडाहा यातला देव. या वेदातल्या रुचेतला देव, त्या वेदातल्या रुचेतला ज्ञान आणि मग संधी झाला ज्ञानदेव. परिणाम ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलया. हे सामर्थ्य संताच्या नावातलं. तसं देवाची नाव एक पूर्ण अभंगच नावाचं आहे. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते. पोसितो विश्वा ते म्हणून या. विश्वाचं भरण करतो म्हणून त्याचं नाव विश्वंभर. नामदेवाचा अभंग आहे ना, तर पहान तुकोबराच्याच गात्यात. विश्वंभर म्हणती माझे या स्वामी ते. पोसितो विश्वा ते म्हणून या.
केशव म्हणती माझिया स्वामी ते हरतो क्लेशाते मनोनिया. क्लेशाचं हरण करतो म्हणून केशव. विश्वाचं भरण करतो विश्वंभर. पतिताला पावन करतो उद्धरी पतिता ते मनोनिया. उद्धरी पतिता सगळे अभंग पहा. पतित पावन म्हणती माझे या स्वामी ते उद्धरी पतिता ते मनोनिया. ऋषिकेश म्हणती माझे या स्वामी ते चाळी इंद्रिया ते मनोनिया. त्याच्यात हा शब्द आहे. जगजीवन म्हणती माझे या स्वामी ते. त्याला जगजीवन का म्हणतात? जीवन जगाते मनोनिया. जीवन जगाते मनोनिया. जीवन जगजीवन म्हणती माझ्या स्वामी ते. जगजीवन म्हणती माझिया स्वामी ते. जगजीवन म्हणती माझ्या स्वामी ते. जगजीवन म्हणती माझिया स्वामी ते. म्हणते मनोनिया. जगाते मनोनिया. जगजीवन म्हणती माझे या स्वामी ते जीवन जगाते मनोनिया. जगाला जीवन देतो म्हणून जगजीवन जनाबाई शेवटचं चरण. सकळ जीवीचा जीवना. सकळ जीवीचा जीवना. सकळ जीवीचा जीवना. सकळ जीवीचा जीवना. सकळ जीविता जीवना. सकळ जीविता जीवना. सकळ जीविता कोण आहे देवा? जगाचं जीवन आहे. सकळ जीवाच्या जीवना जनी मने नारायणा. पण काही कसर ठेवली नाही. तिथपर्यंत आलो बरोबर. सकळ जीवाच्या जीवन जनी मने नारायण. सकळ जीवाचा सांभाळ करणारा तू आहे. सकळ जीवाचा करी तो सांभाळ. म्हणून माझा 10 वाजल्यापासून आग्रह आहे. आता सांभाळी माय
बाप मेला आता सांभाळी विठ्ठला. अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केलं. काट कसर नाही, भागवा भागवी नाही. सुंदर मंडप, सुंदर साऊंड सिस्टीम. उशीर आला तरी लवकर लावलं. आमचे नेहमीचे विनेकरी बाबा, नेहमीचे भालदार चोपदार, सुंदर गायनाचार्य, छोटे छोटे हे सगळे साधक, त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी, त्यांची संस्था. मिलिटरीसारखा शिस्तबद्ध कार्यक्रम झाला आणि तसाच होईल. माऊलीचं भजन, जय विठ्ठल, त्यानंतर सर्वांनी बसायचं खाली. बसलेल्यातलं कोणी उठायचं नाही. निवेदक निवेदन देतील तसा पुढचा सगळा कार्यक्रम शिस्तबद्ध होईल. ज्या संबंधाने हा कार्यक्रम, अगदी त्याला अनुसरून मी हा अभंग जनाबाईचा निवडला. माय मेली बाप मेला. अगदी तसं या परिवारात घडलं. स्वर्गीय रावबा फकीराजी गंभीरे आणि स्वर्गीय चहाबाई रावबा गंभीरे यांच्या स्मरणार्थ रावबाजीचे दोन्ही बंधू खंडेराव, बाबूराव, त्यांची दोन्ही मुलं रोहिदास आणि रामदासजी, दोन मुली सावित्री आणि संगीता. काही चुकल तर क्षमाही करा, काय होत त्याला. इथपर्यंत बरोबर आहे ना? हां ठीक आहे, मग जमते. कौशाबाई बहीण, सीताबाई भावजाई, सुमनबाई अलकाबाई सुना. नातू राहिले रे. दत्ता, स्वप्नील, ज्ञानेश्वर, दिव्या, योगिता, सत्यम. हो काय हे नातू. 5 पुतण्या आहे फक्कड, कैलास, रंगनाथ, परशुराम, अंबादास. 3 पुतण्या यमुनाबाई, राधाबाई, बाबाबाई. समजलं ना? बस या. अरे काय हातावर लिहिलं का मी? बस ठीक आहे. इथं मान्य केलं ना तुम्ही? या सर्व परिवाराच्या वतीनं हा घडून आलेला कार्यक्रम अतिशय सुंदर नियोजन परिवाराने केल्याबद्दल धन्यवाद देतो. पण त्यांच्या विनंतीला मान देऊन आपणही विविध क्षेत्रातून मोठी मोठी माणसं येऊन त्यांच्या कार्यक्रमाचं सौंदर्य वाढवलं, म्हणून गंभीरे परिवाराच्या वतीनं श्रोते मायबाप्पालाही धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर